आज मला अशा ठिकाणी जायचं होतं जिथे मला वेळ करून चालणार नव्हतं, त्यामुळे वेळेत पोहोचणं खूप महत्त्वाचं होतं. आणि जातानाच उसाचा रस पिऊन घेतला होता, कारण मी खायला काहीच घेऊन गेले नव्हते. आम्ही ई-स्क्वेअरला गेलो होतो देऊळ बंद पिक्चर बघायला. खरं तर ह्या पिक्चरची चर्चा खूप जास्त झाली होती आणि म्हटलं चला आपण पण बघून घ्यावं. तसं तर मी देऊळ बंद फर्स्ट पण पाहिलेलं नाही आहे, तेव्हा मी 15 वर्षाची फक्त होती. असं काही नाही आहे, देऊळ बंद फर्स्ट पाहिलं तर तुम्हाला देऊळ बंद 2 कळेल, कारण ह्या पार्टची स्टोरी टोटली वेगळी, कारण हा पूर्ण शेतकऱ्यावरती पिक्चर आहे आणि तो आधीचा पिक्चर हा पूर्ण वेगळा होता. त्या पण मला गेल्या एवढा त्रास झाला होता ना, कारण एवढा स्मेल एसीचा, त्याच्यामध्ये लेदरचा स्मेल मला नको नको झालं होतं. पण मस्त अशी रिक्लायनरची सीट होती, त्यामुळे मस्त असं झोपून पिक्चर बघितला आणि वेळ कसा गेला कळालंच नाही. ह्या पिक्चरमध्ये मला एक शॉट जरा जास्त आवडला आहे, तो म्हणजे साक्षात सगळ्या देवांचं दर्शन करायला मिळतं. ते खूप भारी होतं. याच्यामध्ये त्याला ॲड पण केलं आहे. तुम्हाला पण हा आवडला का शॉट मला नक्की सांगा. साईबाबा आणि गगनगिरी महाराज आले होते. मूवीचा एंड नीट पाहिलं तर तुम्हाला नक्की कळेल की देऊळ बंद 3 पण येतोय आता, आणि तो 10 वर्षांनी येतोय का 5 वर्षांनी येतोय हे मला माहीत नाही, कारण हा मूवी तर 10 वर्षांनी आला आहे आणि तेव्हा तर मी बघू शकते की नाही माहीत नाही आहे. आता म्हटलं चला मस्त असं नाश्ता करून घेऊया म्हणून आम्ही वाडेश्वरला गेलो होतो. तसंच आम्हाला मस्त अशी आंब्याची पेटी पण घ्यायची होती, कारण आम्ही ह्या सीझनमध्ये जवळजवळ 10 आंब्याच्या पेट्या दोघांनी खाल्ल्यात आणि लास्टची पेटी घेऊन आम्ही घरी गेलो. बाय.